एमपीटी पेन्शनर्स आसात तांची मुर्मुगांव पोर्ट ऑथॉरिटीक शिटकावणी मागण्यो पुराय जायना जाल्यार आंदोलन करपाचो इशारो। पेन्शनर्स असोसिएशनाच्या म्हणण्या प्रमाण निवृत्ती उपरांत तांकां आपल्या हक्काच्या मागण्या खातीर संघर्ष करचो पडटा। जायतो तेंप तांच्यो प्रलंबीत आशिल्ल्यो मागण्यो येत्या 30 दिसां भितर ह्या मागण्यांचेर कसलोच निर्णय जालो ना जाल्यार एकट्याय येवन आंदोलन करपाची ताकीद तांणी दिल्या। ह्यो नेमक्यो कितें मागण्यो आसात हें आमी जाणून घेवयात। आम्ही प्रोटेस्ट नोटीस 23/12/25 चेअरपर्सन ऑफ द एमपीटी मुर्मुगांव पोर्ट ऑथॉरिटीक दिल्ली। आम्ही प्रोटेस्ट करता ते एजेंडा 6 दिल्ले। हाजे एक एजेंडा म्हणटा तो क्लोज डावन हॉस्पिटलाचे तेणें आमकां आन्सर दिला तो ते आन्सर आमी कन्विन्स जावंक ना। कित्याक सांग ते केन्नाय इनडायरेक्टली करपाक शकता म्हणून। आनी दुसरें म्हणजे कितें आहा, जर तो पीपीए मॉडेल करता बाकीच्या पोर्टा भाशेन जाल्यार बाकीच्या पोर्टांनी एम्प्लॉयसाचे आनी पेन्शनरांचे ग्रूप इन्शुरन्स तसो लावूं ना, तो लावच्यो न्हू म्हणून आमी सांगला। आतां आयटम नंबर 2 पेमेंट ऑफ द एरिया। एरियसाचे सेकंड फॉर्म्युला म्हणजे मॅथॉलॉजी म्हणटा ताका ती आमी 26 बिफोर 26 मागलेली, पूण कांय कारणां म्हणून म्हणजे तांकां काम चड वाडल्या कारणान आनी स्टाफ कमी आसल्या कारणान आमी तरी तांकां भरपूर टायम दिलो आनी डेप्युटी चेअरमॅनान आमकां एश्युरन्स दिले आनी सेक्रेटरीनूय एश्युरन्स दिले ह्या नोटिसीचेर की आपूण तुमकां फेब्रुवारी ताणें कन्फर्म केलें एफए कडेन आनी डेप्युटी चेअरमॅनानूय कन्फर्म केलें एफए कडेन, पूण आयज पर्यंत फेब्रुवारी गेलो आतां मार्च येयलो। आतां सांगता तो डेप्युटी चेअरमॅन म्हाका आमकां नेक्स्ट फायनान्शियल इयर। नंबर 3 मेडिकल बेनिफीट एमपीटी एम्प्लॉईज प्रायर टू 2075 हांगा कितें आहा की एक मेडिकल बेनिफिटाची 2009 एक ऑर्डर येयल्ली आहा। थंय कांय अमेंडमेंटाची गरज ना, कांय ना, खाली मेडिकल बोर्डाचे एप्रुवल घेवपाचें, बोर्डाचे एप्रुवल घेवपाचें आनी मेडिकल बेनिफीट कोणाक ना तांकां इम्प्लिमेंट करपाचें जशें बाकीच्या बोर्डांनी केलां। लायक मुंबय पोर्ट मेडिकल स्कीम केला 2010 तेन्ना सगळ्यांक मेडिकल बेनिफीट दिल्या कोणाक मेळना आसलें। आतां हांगा कावंटींग 50% एलआर म्हणजे पयलीं एक्स्ट्रा लेबर रिक्विजिशन घेताले आनी इन अदर वर्ड्स कॅज्युअल सर्वीस। ह्या लोकांनी सर्वीस रेंडर केल्ली आहा, कोणी 2 वर्सां केल्ली आहा, कोणी 3 वर्सां केल्ली आहा। आनी स्पेशली जे लोक हेमोस्ट्रीत काम केल्ले आहा थंय आमचो एग्रीमेंट आहा 1981 एग्रीमेंट आहा। ते एग्रीमेंटाचेर आयटम नंबर सिरियल नंबर 11 म्हटलेलें आहा की दोज हू आर अलाउड आफ्टर कंप्लिटेशन ऑफ 3 years सर्वीस दे गिवन रेग्युलर एम्प्लॉयमेंट आनी तांकां ते भाशेन रेग्युलर एम्प्लॉयमेंट दिला। तांची डॉक्युमेंटाची गरज ना, दे कॅन रिलाय ऑन दॅट एग्रीमेंट। तेंच्यांनी ते 1981 एग्रीमेंट पळोवपाक शकता आनी दिला आमी मॅनेजमेंटान ते आदाराचेर तेंच्यांनी दिवपाचें, तेंच्यांनी डॉक्युमेंटाची गरज ना। आतां हांगा 2 आनीक केस दिल्ली आमी सारकी कंप्लीट एज पर सर्क्युलर दिगंबर तेंडुलकर आनी मनोहर राव विदाउट ब्रेक इन सर्वीस। ती केसी आतां परत सेव्हिंग जायला आमकां रिप्लाय केला त्या आनी तेवूय हांव मागता मॅनेजमेंटा कडेन ते कन्सिडर करच्यो म्हणून जाता इतली बेगीन। इतली वर्सां केन्ना तशें जावं ना की फर्स्ट टायम हिस्ट्री आनी हो व्हडलो आमचो पेन्शनरांचो आनी फॅमिली पेन्शनरांचो इन्सल्ट जाला। तांकां 6 पेजीस दिल्या आनी आमकां 1 पेज दिल्या। अशें खंयच्याच पोर्टान जावंक ना मेजर पोर्टान। ही हिस्ट्री आमच्या मुर्मुगांव पोर्टान ही अशें जावचें न्हू हेच्या फुडें म्हणून आमी तांकां लेटरूय बी बरयल्लें। आतां फूड डिसबर्समेंट आयटम नंबर 6 फूड डिसबर्समेंट मेडिकल बील एज पर सुप्रीम कोर्ट जजमेंट। हांगा आतां इतलीं वर्सां जालीं CGS रेट दिता, पूण आमी गवर्न बाय कोर्ट रेग्युलेशन गवर्न करता ताका लागून आमी वी आर नॉट सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉयी। देयरफॉर इवन CGS रेट सुद्दां सुप्रीम कोर्टान कितें म्हणल्यार CGS रेट दिवचो न्हू, एक्चुअल जे ताका ट्रिटमेंट बॉर्न केला ते एक्चुअल एक्सपेंडिचर केला इतली मेडिकल बील फारीक करचें म्हणून तो जजमेंट आहा आनी तो जजमेंट आमी एमपीटीक दिला लास्ट।
त्या जजमेंटाचेर तेंचे सायरन उलयला दे आर गोईंग टू रिस्ट्रिक्ट म्हणटा ते आमी सीजीएस रेटूच दिताले. सीजीएस रेट कितें मेळटा तुवें समज 1,000 रुपया मोडलो जाल्यार तुका 300 रुपया मेळटा. ताका लागून आमचे हेजेर स्ट्रॉंग प्रोटेस्ट आहा की आमी सेंट्रल गव्हर्मेंट एम्प्लॉईज न्हू, नायदर आमी वी आर नॉट गव्हर्न बाय सीजीएस रेट. देरफोर आमकां सुप्रीम कोर्टान जजमेंट इम्प्लिमेंट करचो ना करना जाल्यार आमी तेजेर फुडें कितें ते स्टेप घेतले. आनी इतलें सांगून हांव दुसरें आतां मॅनेजमेंटाक आनी लास्ट अपील करता, जर आमचे सेकंड एरियस फॉर्मुला मेळटली एरियस बिफोर 31 मार्च पयलीं तर मेळना जाल्यार आमी तो प्रोटेस्ट 20 तारखे नंतर केन्नाय आमी करतले इन फ्रंट ऑफ द एमपीडी हॉस्पिटल. तेजे मॅनेजमेंटान आमकां रिप्लाय केला की आमची अजून पर्यंत हें ना प्रायवेटायजेशन करपाचें. आनी आमी सांगलां जर PPP मॉडेल केलें बाकीच्या कोर्टा भाशेन जाल्यार तुवें आमचे ग्रूप मेडिकल इन्शुरन्स लावपाचें ना, आमकां लागूंक जायना, आमचो 1 रुपया आमचेर लागूंक जाय. ते काम केया विरोध आहा. इन टेंटेटिव्ह 30,000 minimum, maximum may be as per their age. पेन्शनरांक इतलो अमावंट एमपीटी नाल्यार वर्सांसून एकदा पेन्शनांसून कट करता म्हणजे इन्स्टॉलमेंटांनी एज पर तुवें डिसिजन. तो आमचो 30 तारखेक आमी प्रोटेस्ट दाखोवपाक सोदता ताका लागून आमकां तेंच्यांनी रस्त्यार हाडल्या. आमची इच्छा नासली आमकां रस्त्यार येवपाची, पूण मॅनेजमेंटान फोर्सफुली आमचें कांयच आयकना म्हणून आयज आमचो तर एरियस फारीक केल्ले. आतां परत एकदां तांकां मॅनेजमेंटाक अपील करता एरियस सडसडीत तेंच्यांनी ह्या म्हयन्याक आमकां फारीक करचे. जे 50% येयला कॅज्युअल बेनिफीट तेंचे दिवचे. 2 आयटम जाले. तिसरें कॅलेंडर आमकां ते 1 पेज दिवन जो इन्सल्ट केला ते आमकां 6 पेजीस दिवचे. ते 2-3 इश्यू तरी आउट ऑफ 6 इश्यू हे 3 इश्यू तर तेणें जजात बेगीन घ्या बाय एंड ऑफ दीस मंथ करचे ना जाल्यार आमी हेजिटेशनूच न्हू फॉलोड बाय आमदार स्ट्रायक आमची वचपाची तयारी आहा.